महत्वाची बातमी, तटकरेंनी विधानसभेमध्ये आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला असं म्हटलंय महेंद्र दळवी यांनी। दादागिरीला घाबरत नाही, दादागिरी आमच्या अंगात असल्याचं महेंद्र दळवींनी म्हटलेलं आहे। ते जे डाव टाकणार त्यांच्यावर एक डाव सरस नक्की टाकू असं दळवींचं म्हणणं आहे। रोह्यातल्या पक्षप्रवेश समारंभामध्ये आमदार दळवींनी तटकरेंवर निशाणा साधलाय। रोहा कोणाची मालकी तर नक्की नाही आहे। मनापासून लोकसभेला खासदारांचं काम केलं, त्यांना पुन्हा आम्ही निवडून दिलं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचा गेअर बदलला, आम्हाला पाडण्याचं षडयंत्र रचलं आणि मग आम्ही तिघांनी ठरवलं की एकदा या गोष्टीचा शेवट व्हायलाच पाहिजे आणि वरिष्ठांची परवानगी घेऊन, कारण त्यांच्या आदेशाने आम्ही त्यांना योगदान दिलं होतं। पण आम्ही त्यांना सांगितलं की आता साहेब ह्या गोष्टीला तर माफी अजिबात नाही आहे। आम्ही गेम प्लॅनर आहोत, राजकारणामध्ये अनेक युक्त्या लावणारी लोक आहोत। म्हणून मागच्या सभेत सांगितलं की अलिबागचं एक शेका पक्षाचं घराणं संपूर्ण मी आलेलं आहे आणि रोह्याच्या नगरीमध्ये त्यांच्या नाराला हात लावलेला आहे। त्याला आतापर्यंत इतिहास नक्की माहिती आहे। आता दादागिरी तर कोण घाबरत नाही, पण दादागिरी त्यांचा अंग नाही, आमचा अंग आहे खरं। पण आम्ही थोडं ते बंद केलं। आम्ही जनमानसामध्ये राहून लोकांची सेवा करणारे लोक आहोत। गरीबाला उगाच अन्याय म्हणजे त्रास देणं आमची संस्कृती नाही आहे। युवा सेना आमची खूप छान आहे। किंबहुना काल जेव्हा मी याच्याशी बोललो याच्याशी, तेव्हा सगळं मी त्याला विचारून घेतलं एकंदर काय मौल्याची परिस्थिती आहे। मग त्यांनी मला पूर्ण त्यावेळेशी सांगितली। आता रोह्यामध्ये बदल होत असताना अनेक नेते वेट अँड वॉचमध्ये आहेत, कारण त्यांची जी खेळी आहे त्याच्यावरती आमची खेळी निश्चित आहे, तुम्ही काळजी करू नका। ते जे डाव टाकतील त्याच्यावरती एक डाव सरस नक्की टाकू, त्याच्यामध्ये कुठेही चिंता करायची आणि घाबरण्याचं कारण नाही आहे।